बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मूक आंदोलन। बदलापूरमधील शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीमार्फत दिनांक 24 रोजी महाराष्ट्र बंद पुकारला असता न्याय देवताचा आदर ठेवत बंद मागे घेण्यात आला असून आज शहादा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडीकडून भर पावसात आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस पक्षामार्फत भर पावसात हे मूक आंदोलन केले। यावेळी तोंडावर काळा मास्क लावून निषेध व्यक्त करण्यात आला। शहादा तालुक्यात कुठेही बंद करण्यात आला नाही। नेहमीप्रमाणे नागरिक आपले व्यावसायिक दुकाने चालू ठेवले होते। यावेळी एन.डी. पाटील, गणेश चित्रकथे, रेश्मा पवार, मंजुळा गावित, दानिश पठाण, मधुकर मिस्त्री, अब्दुल कादिर, सागर चौधरी, इद्रिस मेमन यांच्यासह अन्य काही नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। दिनांक 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथे शाळेमध्ये एका 4 वर्षाच्या बालिकेवर त्या ठिकाणी असणारा जो काही सफाई कर्मचारी होता त्याच्याकडून अत्यंत घृणास्पद असा प्रकार घडला। त्या लहान बालिकेवर त्या ठिकाणी 2 दिवस अत्याचार करण्यात आला। सदर घटनेची दखल घेत पालकांनी खाजगी दवाखान्यात त्या मुलींचे रिपोर्ट तपासले तर त्या रिपोर्टमध्ये धक्कादायक बाब उघड झाली। त्या मुलींच्या पालकांनी संबंधित शाळेला ही घटना लक्षात आणून दिली, परंतु त्या शाळेतील निष्क्रिय प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केली नाही। त्यानंतर झालेल्या घटनेबद्दल गुन्हा नोंदवण्यासाठी ते पालक त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले। तर ज्या बालिकेवर आमच्या कन्येवर अत्याचार झाला होता तर तिची जी काही आई होती ती सुद्धा गर्भवती आहे। अशा गर्भवती स्त्रीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जवळजवळ 12 वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आलं। म्हणजे अतिशय निंदनीय प्रकार हा त्या ठिकाणी प्रशासनाकडून झालेला आहे। मग शेवटी कुठेतरी जनतेच्या जनभावनेचा उद्रेक झाला आणि आपण सर्वांनी संबंध महाराष्ट्राने ते जे काही लोकांनी स्वयंस्फूर्तीने जे काही आंदोलन केलं त्या आंदोलकांची लोकांनी पण दखल घेतली, लोकांनी पण पाहिलं आणि शासनाला पण ती दखल घ्यायला भाग पाडलं। आणि अशी जी काही घटना घडली या घटनेमधील जे काही प्रशासन असेल, शालेय प्रशासन असेल, जे काही आरोपी असतील आणि त्या पोलीस स्टेशनचे जे काही संबंधित त्या विभागाचे ते अधिकारी असतील त्यांना शासनाने कडक असं शासन करण्यात यावं की जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत। आणि शासनाने जी काही ही दिरंगाई दाखवली त्याबद्दल महाविकास आघाडीने आज 24 ऑगस्ट रोजी बंद पाळण्याचं ठरवलं होतं, परंतु महाशय उच्च न्यायालयाने बंद करू नका अशा पद्धतीने त्या ठिकाणी निकाल दिला। आणि आमचे जे काही सर्व महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी कोर्टाचा, संविधानाचा आदर राखत शांततेने या ठिकाणी मूक आंदोलन करण्यास आम्हाला सांगितलं होतं। या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून जी झालेली घटना आहे त्या घटनेचा तसेच गृहमंत्रालयाचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आणि शासनाने आमच्या या मागण्यांची दखल घेत वेळीच त्या ठिकाणी उपाययोजना योजाव्यात आणि जे काही पीडित आहेत त्या पीडितांना त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय देण्यात यावा। जो काही आरोपी असेल त्या आरोपीला आणि संबंधित या प्रकरणाला दाबण्याचा ज्या लोकांनी प्रयत्न केला त्यांना कडक शासन व्हावं अशी आम्ही सर्वजण या ठिकाणी विनंती करतो। आणि आज काळ्या फिती लावून काळे झेंडे दाखवून आम्ही त्या घटनेचा निषेध करतो या ठिकाणी। एमडी टीव्ही साठी संजय मोहिते, शहादा।